वाचणं काय अर्थ नाही बरं माहित आहे. श्वास आपला विश्वास आपलं अभ्यास आपल्या अंतःकरण त्या भगवंतासाठी तगमग करते की भगवंता आतापर्यंत देहाचा स्पर्श झाला विषयाचा झाला सुख दुःखाचा झाला खूप ओदंड दुःख भोगलं आता दुःख नाही भोगायचं आता तुझ्याकडे रमायचं आता सुखातच राहायचं देहाकडे नाही पलटायचं जे दृश्य त्याला नाही भुलायचं जे खोटे त्याला नाही माझं म्हणायचं आणि जे खरं आहे त्याला नाही सोडायचं त्यात करण्याची एक स्थिती तयार होती एक तगमग तयार होती एक अवस्था तयार होती ती ज्ञान तयार होती तुमच्या तपस्येनं तयार होती तुमच्या अधिकारानं ते अंतःकरण कासवीस होत आणि प्राण तगमग होतात बुद्धीला काही कळत नाही ती म्हणते भगवंताशिवाय मला काही लागत नाही एक कासवीस होती अध्ययनात जाती ती शांत होती व्यवहारात ती शांत नाही राहत आणि व्यवहार ती बघू पण शकत नाही व्यवहार झाला तर तिथे राहत पण नाही व्यवहारात संबंध होत पण नाही आणि व्यवहारात ती शिवत पण नाही ती बुद्धी परमात्म्याच्या सोबत राहू शकते नांदू शकते त्या सुखात जगू शकते त्या सुखाला बघू शकते त्या सुखाच्या अनुभवात राहू शकते तो अनुभव आणि बुद्धी एकत्र आलं तर ते मन राम ते ज्ञानाचं फल आलं अज्ञानाला भस्म केलं मन पावन झालं रामाचं प्रकटीकरण केलं अध्यात्माचं फल ध्यात आलं तेव्हा मनाचं मिळणेश्वर तत्वाशी झालं त्याला म्हणतात अध्ययनाचं फल हे सकाळच्या चिंतनानं कळतं भांडवल जागृत होत तेव्हा सुख हे अनुभवाला येतं दुःख हे बाधित होतं परमात्म्याचा अवसान बुद्धीत येतं आणि हे परमेश्वराचं नातं चारला बरोबर अरे तर उठून तर तरी काम जिथल्या तिथे शिस्त होतात नाही तर नाही माहितो ना तेव्हा नंतर मग खरं तयार होत आणि होत साई ऐकून घेते पोराच्या चुका माफ करते आणि सहन करते मुलाचं सगळं पण माफ नाही बाप आला की पोरग टाईट होत माय आलं की गुळगुळ करत रिदम श्वासाचा तो लय पावतो आणि त्या रिदम मध्ये मन एकदम लहरी घेत त्या आनंदाच्या सोहमचा रिदम त्यामध्ये श्वासाचा लय आणि त्यामध्ये मनाची प्रवाहितता मन तिथे प्रवाहित होत तेव्हा तो अभय ध्यानाचा असतो सहवास ईश्वराचा असतो आणि सुखाचाच तिथं सारखा सुख ते मन अनुभवत असत ते जगत दृश्य देह काही अनुभवत नाही तर सगळं थांबले तिथं शांत झाले मन ईश्वराकडे आले सोहमचा रिदम हो माऊली तुझ्या ध्यात राहावा आणि मध्ये भगवंतानं 3 गुणाचं वर्णन केलं आता 3 गुणाचं कार्य पण सांगायले आणि 3 गुणाच्या पलीकड पण न्यायले आणि अर्जुनाला ज्ञानाचा बोध देऊन कृष्ण कृष्ण करायले ज्ञानेश्वरी काय साधा ग्रंथ नाहीये ओवी काय सोपी नाहीये मन काय ऐकत नाहीये आणि बुद्धी भांबावलेली थांबत नाहीये सुख टाकता येत नाहीये दुःख संपत नाहीये प्रत्येक देहाला सोडायला तयार नाहीये आणि अज्ञान भस्म होतच नाहीये पण अध्यात्माकडे पाऊल टाकणारी बुद्धी भेटच नाहीये ती पुढे आगमन करते ईश्वराकडे अध्यात्माकडे साधक येतात संसाराकडे पापी जातात आणि निमित्तानिमित्त कर्म करून त्या स्वर्गाला जाणारे लोक पुन्हा खाली जन्माला येतात पण साधनेवर अवलंबून असणारे आणि अध्यात्माचा लाभ घेणारे संतांच्या संगतीत जीवन जगणारे त्याला भगवंत जन्म मृत्यू देत नाही हे कळायला हवंय सगळ्यांना म्हणून बोलावं लागतं कारण अध्यात्म हे एक सुखाचं भांडार उडं करणार भांडवल आहे जे की भगवंताला प्राप्त करून देणारे गुरु किल्ले आहे मनाला शांत करणारी ही शक्ती आहे बुद्धीला ब्रह्मरूपात नेणारी युक्ती आहे
स्वरूपाला प्रगट करणारी भक्ती आहे, ही अध्यात्म आहे. इथं बामण नाही, लक्षण नाही, पूजा नाही, कर्म नाही, क्रिया नाही. काहीच नाही इथं. तरी लोकांना आवडत नाही. त्याच्यावर ओव्यात पुढच्या आता किती क्षीण होतात, रजगुण कसे असतात, काम्य कर्म कसे करतात, कसे देहाला कष्ट देतात. आणि जेव्हा त्याला कष्ट देऊन त्यांना आराम वाटतो, ते पुण्य पण संपत आणि पाप पण संपत. पाप नरकात जाऊन संपत, पुण्य बघून संपत. पण अध्यात्माकडे आल्यावर पाप पुण्य थांबत. मग भोगाला यायचं नाही, जन्म मृत्यूला बघायचं नाही, ईश्वरापासून आलं व्हायचं नाही. आणि मी कोण हे जाणल्याशिवाय ती बुद्धी थांबत नाही. म्हणून श्रवणाचा लाभ घ्यावा आणि संतांच्या संगतीत जगावं आणि बुद्धीला ब्रह्मभावात आणावं, देहभावाला संपवावं. आणि मी कोण हे कळावं. मी कोण हे विचारसागरचा प्रश्न आहे. जलसागर मजबूत असावा, पक्का असावा, पक्का. रात्री 3ला उठायचं सांगता यावं, डोळे झाकूनच. अंगुराचा तरंगात एक दोन हेडी सांगता यावी, कट 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 कट. हा संबंध गेल्याशिवाय भगवंताचा संबंध प्रगट होत नाही आणि अध्यात्माचा लाभ होत नाही. मी कोण हे बुद्धीला कळत नाही, ती देहातून बाहेर पडत नाही. देहाला पकडलेली बुद्धी भ्रममय, अज्ञानात जगलेली बुद्धी दुःखमय, जगताला आहे म्हणणारी बुद्धी त्रासमय. म्हणून भ्रम हे वासना, हे व्यवहार संपवायचा असेल, बाजूला काढायचा असेल, कचरा झाडायचा असेल तर त्या गुणाला बंद करा, कमी करा. गुणाचा पलीकड शिरा. संत हाताला धरून पुढे नेतात. लक्षात ठेवा, डोके आहेत का बघा नीट जाग्यावर. की संत श्रवणाच्या माध्यमातून त्या जीवाला ना अंतःकरणाला गुणाच्या पलीकडे नेतात. त्याला श्रवण भक्ती म्हणतात. गुण तिथं काही करीत नाहीत. चाक मुंडक टाकतात, गुण तिथं खाली. रेनकोट घातल्यावर पाऊस देहाला शिवत नाही, छत्री डोक्यावर घेतल्यावर डोकं भिजत नाही आणि अज्ञान संपल्यावर देहभाव उमटत नाही. संग केल्यावर जन्म मृत्यू येत नाही आणि उभी हृदयात ठेवल्यावर अज्ञान पुरतच नाही. म्हणून अज्ञान काय, ज्ञान काय, वृत्ती काय, मन काय, देह काय, ब्रह्म काय, माया काय, जगत काय, जीव काय, शिव काय, हे काय कळत कुठं कोणाला. हे कळल्यावर भगवंत तुमच्यापासून भिन्न होत नाही, तो बाजूला जात नाही. पण भगवंतावर भिन्न राहायचं, त्याचं कार्य करायचं हे तुम्हाला आवडतंय. त्याला आम्ही काय डोकं फोडावं. ज्याला आपण पाहतो, ज्याला प्रेम करतो, तो कुठे आणि त्याचा माझा अंतर का, तो माझ्यासोबत का नाही, मी त्याच्यासोबत एक का होत नाही आणि माझा देहभाव का टाकता येत नाही, कर्म का सुटत नाही, धर्म माझ्यापासून का बरोबर होत नाही, मन स्थिर का होत नाही, ओवी का हृदयात जात नाही आणि मी कोण हे मला का समजत नाही, दुःख का मला बाजूला सारता येत नाही, पुढे भगवंताकडे का शिरता येत नाही, हे का समजत नाही. आणि मनाचा निग्रह नाही, हातात अध्यात्माचा लाभ नाही आणि बुद्धीला चिंतनाची सवय नाही. ग्रंथा वाचून राहू नये आपण. आपला काळ, आपलं आयुष्य पुन्हा येत नाही. म्हणून आपल्याला आयुष्य दिले, पटापटा अभ्यास, पटापटा चिंतन, पटापटा निग्रह, पटापटा साधूची संगती, ज्ञानाची एक उच्च सीमापणे गाठायची. वाटत नाही बायकांना, कळतच नाही. हे संसार, हे व्यवहार, हे संपत्ती, ही संतती तुझ्या कामाचे नाही शेवडे. इथंच लोकांसाठी आहे. तू कमवतेस ते दुसऱ्यासाठी आहे आणि हे कमवते तर तुझ्यासाठी आहे. अक्कल घाण टाकली संसारासाठी.
मन मातीत गेल्या व्यवहारासाठी आणि बुद्धी चीन पावते सुख दुःख भोगून. चीन झाली बुद्धी, म्हणून तर तुम्हाला अनुवाद येत नाही. आम्हाला कळते, बोलत नाही म्हणून काय झालं. उच्च बुद्धी, उच्च अधिकार, पावित्र्य अंतःकरणामध्ये अनुवाद सहज उकळ्या मारते. पण पावित्र्य पाहिजे, अधिकार पाहिजे, वैराग्य पाहिजे, तत्व पाहिजे आणि संतांच्या संगती श्रवणाला अधिक हृदयात घेतलं पाहिजे. अभ्यास पाहिजे, मनाचा निग्रह पाहिजे, साधूची संगती पाहिजे, वेदाचा अभ्यास पाहिजे, ओवीचं ज्ञान पाहिजे, शब्दाचा रस पाहिजे, मनाला ज्ञानाचा कस पाहिजे, साधूवर विश्वास पाहिजे आणि वेदाचा अभ्यास पाहिजे. एवढं करा की इथं सुटणार हे जळणारच आहे. ह्याला काय करायचं आणि ह्याला काय सजवायचं. मरण कुठे मी ते त्याला कळतं का तुम्ही त्याला काय दिले काय नाही दिले. भाकर खाल्ली का लोणी खाल्लं त्याला काय कळत नाही. जीभला कळतं, जीभ तर चावत चव घेतील, पुन्हा बिमारी येतील खाल्ल्यावर. हो माऊली बरोबर आहे. म्हणते काही खाली गेल्या काय कळत. पाचून ती खाल्ली का आपल्याला खाल्लं काय कळतं खाली गेल्या. काहीच नाही. जीभीचे अवघड आहे. बोललं की वाटतं दिंडी काढली. दिंडी काढत नाही कोणाची. मी सांगते तुम्हाला काय ते जीभीवरच फक्त होय, पुन्हा काहीच नाही. काका म्हणायचे पाच पकवून ना खा का पासून दे का आत तर पडते का. ही भाषा होती आम्हाला ऐकायला. अनुसरे तेही भागा मोहरे झाली अवघा पाणी जैसे. तराम पाणी गेलं तर पापोप खाली निसटत. तसे हे तिन्ही गुणांना तिन्ही कर्म आपोआप होत. पण कर्म करताना हे कोणत्या गुणाचं कर्म आहे हे तुला मी सांगायलो. व्यवहार तीन घडतात आणि व्यवहार तिन्ही गुणाचा असतो. पण व्यवहार करताना कोणत्या गुणाचा आहे हे जर तू समजून घेशील तर तमगुणाचा व्यवहार थांबल, रजगुणाचा शांत होईल, सत्वगुणाचा अधिक होईल आणि तुला त्या गुणाची ओळखून त्या व्यवहार तुला समजेल. म्हणून तर मी सांगतो तमगुणाचा व्यवहार करू नको, रजाला भाळू नको आणि सत्वातून बाहेर येऊ नको. युद्धामध्ये खाली पाण टाकला ना तू रडला ना तर तमोगुण आहे. तुला दुःख झालं हा तमोगुण आहे. पण हे माझं हे म्हणतोस रजगुण आहे आणि तू स्वतःला जाणतोस सत्वगुण आहे. सत्वात ये. सत्वा संजय ते ज्ञान रजसो लोभ एवच. रजात लोभ आहे म्हणतोस माझे माझे नाते, माझे आजोबा, माझे भीष्म, माझे मातुळ, माझे सोयरे, माझे बंधू, माझे पितर म्हणतो ना तू. हे लोभ आहे. रजसो लोभ एवच. रजामध्ये लोभ उत्पन्न होतो, तमामध्ये दुःख भांडण होतं आणि सत्वामध्ये मन शांत होऊन पुण्य उत्पन्न होऊन तुला माझी आवड तयार होती. म्हणून तिन्ही गुणाचं वर्णन तुला मी सांगतोय. तू तमाला बंद कर, रजाला कमी कर, सत्वाला अधिक कर. असं कार्य कर त्याच्यातून तम होऊच नाही. तुझ्या कार्यावरून तमगुण उत्पत्ती आहे. द्वेष, मत्सर हे तमाचे पिल्ले आहेत. मोह हे रजाचं वासुरी आहे आणि सत्व हे पुण्याची परिसीमा आहे. भगवती विठ्ठलाचं की सगळ्या जीवानं साधकाने बघताना की मला प्राप्त व्हावं आणि मला समजून घ्यावं, कर्म धर्म बाजूला टाकावे आणि मला हृदयात प्रगट करावं आणि बुद्धीला तिथे एक करावं आणि मग खुशाल संसार करावा. मग वाटता नाही. जनकाने राज्य केले, तुम्हाला चार भिंतीत जगायचे. कुणापाशी कोण भूत लेकर बाळ्यात दोघाचा संसार. आणि अर्जुन गुणाचा पुढे जाऊ लागला. अर्जुन म्हणजे बुद्धी. उडगण मुंडकेन घुटणे नाही, माती नाही. कळाव ज्ञानेश्वरी देवा नारायण. चला 85 आपण येऊ खाली. पाणी द्यायचं त्याची ज्ञानत्रय वसे त्रिविध कर्म जे असे ते सात्विक तवायसे परिसाजे
तीन कर्माच्या साह्यानं तीन गुणाच्या साह्यानं तीन कर्म होतात. तुला अगोदर सांगितलं तीन गुण कशा असतात. आता तीन गुणाचे कर्म कसे होतात ते सांगायला आणि अगोदर तुला सत्वगुणाचं कर्म सांगायला. कळायला का अर्जुना? हो देवा. तुला अगोदर सत्वगुणाचं कार्य काय असतं ते तुला सांगून देतो. मग रजगुणाचं कार्य, मग तमाचं कार्य, मग तिघाच्या कार्याला बुद्धी सोडून देते आणि माझ्याकडे सर्वनाने येते आणि माझ्यामध्ये स्थगित होती, मला प्राप्त होती ही ज्ञानाची सिद्धी आहे. ज्ञानाचं फळ आहे अर्जुना. ती बुद्धी माझ्यापाशी टेकते, येऊन थांबते, पुन्हा बाहेर येत नाही. व्यवहार झाला तर स्वीकार नाही आणि ती बुद्धी व्यवहारात नाही, केवळ माझ्या. म्हणून तुला मी गुण सांगायला. पण आता अभ्यास करताना कळायलं मी हे 18व्या जे असे ते सात्विक वयसे परिस. आता आधी तीन गुणानं तीन कार्य होतात, त्याच्यातून तीन गुणाचा सत्वगुणाचं कार्य तुला सांगतो ते तो ऐक. नियतं संगरहितं राग द्वेष कृतं, नियतं संगरहितं राग द्वेष कृतं, अफल प्रेप्सुना कर्म. कर्म असं करतो माणूस ते सत्वगुणातलं. फल लागत नाही. नियम नित्य नैमित्य कर्म सोडत नाही, फलाची आशा करत नाही. अफल प्रेप्सुना कर्म यत्तत् सात्विकमुच्यते. यत्तत् ते कर्म सात्विक मुच्यते ते कर्म सात्विक आहे. कसं करायचं अर्जुना? सांगतो तुला. नियतं संगरहित, जे आपल्या वाट्याला आलेलं कर्म ते नित्य नैमित्य फलाची आशा सोडून जो करत राहतो त्याला सत्वगुणाचं कार्य म्हणायचंय. त्याला आपण शाळेचे कडे वापरा. तरी स्वाधिकाराचे मार्गे आले जे मानिले अंगे, पतिव्रतेचे परिस्वंगे प्रिया ते जैसी. अशी पतिव्रता पतीला सोडून कुठलंही कार्य करत नाही, त्याला कधीच सोडत नाही. तसं हा आपल्या वर्णाचे आले वाटेला कर्म कधी सोडत नाही आणि त्या कर्मावर तो आवड असतो. नियत म्हणजे आपल्या वाटेला आलेलं कर्म, तो धर्मानुसार आलेलं आणि घरात परंपरेत टाकलेलं कर्म सोडत नाही. तो सत्वगुणी आहे. सावळ्या अंगा चंदन प्रमाद लोचनी अंजन, तैसे अधिकारासी मंडन नित्यपणे जो. बघा, सावळ्या सगळ्याला चंदन लावले की उठी कसं शांत वाटतं, असं हे कर्म केलं सत्वगुणाचं की मन पण शांत होतं. बरं अर्जुना. सावळ्या अंगा चंदन प्रमाद लोचनी अंजन. प्रमाद म्हणजे सुंदर तरुणी, डोळे छान मोठे मोठे आणि त्याच्यामध्ये अंजन घातलं काजळ, त्याला शोभते. बरं. ऐसे अधिकारासे मंडन नित्यपणे जो. आपल्याला जो अधिकार दिला ब्राह्मण आर्य वक्ष शूद्र, त्या अधिकारानं जे कार्य करतो नित्यपणे त्याला ते शोभतं. सावळ्या अंगाला चंदन शोभतं, डोळ्याला काजळ शोभतं आणि अधिकारनुसार केलेलं कर्म त्याला शोभतं. तो सत्वगुणात आहे असं समज. ह्या जगाला सोडून बघावं, एकदा माझ्या आनंदाला तिने भोगावं. आनंद म्हणतात त्याला. विषय वाचून असलेला आनंदच आनंद आहे. वृत्ती वाचून जगलेलं हृदय प्रसन्न आहे. आणि विषयाला सोडून जो राहतो, वृत्तीला बाजूला सारतो, गुणाला ढकलून देतो आणि गुणरहित होतो, तो माझ्यात येतो असं भगवंत बोलतात. आपण ऐकतो पण तसं होता येत नाही. भले मग कृष्ण परमात्म्याने गीता काढली, मान्य आहे आम्हाला, ना नाही तिथं आमचं काहीच, पण कळली कुणाला. पण तीच गीता काढायला माऊली आले. एक एक शब्द हृदयामध्ये प्रतिबिंबित झाला, जीवाचा उद्धार झाला आणि गीतेवर भावार्थ दीपिका त्यांनी सुरू झाली.
त्यांनाच कोण अवतार घेतला माऊली म्हणजे कोण आहे? त्यांनाच कळालं बाबा या अवघड आहे. बापाने टाकलं मोठ्याला, ती पोरग नापास झालं, आणलं वापस दुसरीकडे टाकलं. बाप म्हणतो काय करायचं, तर त्याच्या अधिकारच नाही. आपण टाकली, इच्छा होती, तुझी इच्छा का कोणाची इच्छा होय रे, तू हे हो ते चाव कर बघ ना काय ते, अमून जबरदस्ती करायची. जेवढं झपतं तेवढं शिकवायचं. आणि काय बिघडते एखादं पोरग बापासंग जगलं तर? पुरसटलेल्या बुद्ध्या घाणेरड्या अंजना तैसे अधिकारासी मंडन नित्यपणे त्याचा ज्याचा अधिकार तसा तो नित्य कर्म करतो, तो सात्विक गुणामध्ये असतो. ते नित्य कर्म भले होय नैमित्तिक सवाईने, सोनियाशी जोडले सौरभ्य जैसे. अर्जुना, तो नित्य नैमित्तिक करतो, प्रामाणिक राहतो, स्वधर्माचं पालन करतो, तो सात्विक गुणात आहे. आणि असं आचरण केल्यामुळं जसं सोन्याला सुगंध येईल असं वाटतं. शेवटचे शब्द आहे, सोनियाशी जोडले सौरभ्य जैसे. तो नित्य नैमित्तिक कर्म कधीच विसरत नाही. बायका म्हणतात आता काय करायचं होते, द्या सोडून. हा, पौर्णिमा नाही करायची, अमुषा कर्म तर अमुषा. जरा उठलं, काम घटलं, अंगाला लागलं, काय बिघडलं का तुझं? आता काय करायचं आणि कोण करायला आता? आणि हे बंद झालं आता. बापरे बाप. ची संपत्ती वेचवली बाळाची करी पाळती, परिजीवे उबगणे ही स्थिती न पाहे माय. परिजीवे उबगणे न स्थिती हे पाहे माय. तसं माय लेकरासाठी राबती, खूप कष्ट करती, त्याला खाऊ पिऊ घालती, त्याला मोठं करती, त्याच्या आवडीचं सगळं करती. आणि तिला नाही उरलं तर ती दुःखी होत नाही, कष्टी होत नाही, पण राबत राहते. तसं स्वधर्माचं पालन करून जे नित्य नैमित्तिक कर्मासाठी राबतात ते सत्वगुणामध्ये असतात. सेम टू सेम. हो माऊली, खूप मस्त. कष्ट केले तिला वाटत नाही, लेकरू खाल्लं की हिचं पोट भरते. तिला राहिले पण तुला तेच वाटत नाही, नाही तर नाही भाजी दे चटणी खाते, पिठलं हाटते, म्हणजे द्वेष नाही, संपलं वाटत नाही, मला राहिलं नाही असं वाटत नाही, उद्वेग होत नाही मनातला एवढे कष्ट करून. तसं नित्य नैमित्तिक कर्मामध्ये जो असतो त्या कर्मासाठी किती बी झिजतो, पण त्याला त्याचा काही त्रास होत नाही, तो माझ्याकडे येतो. बापरे, किती मस्त समजावून सांगितलं. दोन क्रिया त्याच्यावर. तैसे सर्वस्व कर्मे अनुष्ठी, सगळे कर्माचं अनुष्ठान करतो घरात नित्य नैमित्तिक. तैसे सर्व कर्म अनुष्ठी परी फळ न सुये जिठी, त्या कर्माचं फळ पण मागत नाही. उखिती क्रिया पैठी ब्रह्मची करी, जेवढे जेवढे क्रिया केली ते मला अर्पण करतो. ब्रह्मार्पण ब्रह्म त्या ठिकाणी जेव्हा अर्पण मला करतो, कारण देवा जे मी कर्म तूच करून घेते आणि तुलाच अर्पण करते, तुलाच प्राप्त हो, माझ्याकडे काही नाही हो. त्या कर्मातून पापही नको, पुण्य नको, करता भावही नको, ते कर्म ब्रह्मार्पण होतात. म्हणून ते कर्म मलाच अर्पण करतात, ते सात्विक लोक असतात. सुंदर. प्रिय आधी या स्वभावे सबले उरे वेचे ठावे नवे, तैसे सत्प्रसंगे करावे पादुषे जरी. आणि प्रिय आलिया स्वभावे सबले उरे वेचे ठावे, एखादा आवडता प्रिय माणूस आपल्या घरी आला, पाहुणे चार, त्याच्याकरता आपण राबतो, त्याच्या आवडीचं करतो. आणि ते सगळेजण धापड लोक आले, 5 लोक आले, 20 आले, त्याच्या आवडीनुसार करतो. आणि सगळं खाऊन पैसे बी खर्च झाले आणि स्वयंपाक पण संपला, मला काहीच राहिला नाही. तिला पैशाचं बी काय वाटत नाही, आहेर बी काय वाटत नाही, आणि स्वयंपाक नाही उरला तर त्याचं बी काय वाटत नाही. प्रिय आले स्वभावे, तिचा स्वभावच बनलेला आहे की सगळ्यांना खावं, सगळ्यांना द्यावं, माझ्या हातून दान धर्म पुण्य घडावं, हा तिचा भाव असतो अंतःकरणाचा. तो सत्वगुणशील पुरुष असतो या स्त्री असती. आवडीची व्यक्ती आली, त्यांना सगळं आहेर मान पान खायला प्यायला तिथल्या तिथं केलं आणि ते तृप्त होऊन गेले, तर ती शांत होती बाई.
ती सत्वगुणी बाई असते. हा व्यवहार सत्वगुणाचा असतो. तिला काही राहिले नाही, काही वाटत नाही. पैसे थोडे मोठे खर्च झाले तरी काही वाटत नाही. पाकिट रिकामा झालं तिला खेद करत नाही. ती मोठी जाऊ दे, पाकिट रिकामा तर पुन्हा भरते देव माझा. पांडुरंग करणाचे निखेदे, द्वेषाते जीवी न बंधे, झाली याचे अनंदे पुन्नोणेने. तरी अकरणेचे निखेदे बघा, द्वेषाते जीवी न बांधे, झाली याचे आनंदे पुंजवणेने. ज्याच्यात निमित्तानुसार जे पाहुणे घरी आले त्यांना आपण काय खर्च केला आणि आपला पैसा संपला तरी त्याला खेद वाटत नाही. आणि एवढं मोठं केलं त्याचा आनंद भोगत नाही, केला भोगत नाही. पैसे संपले खेद करीत नाही, तो कुणापाशी मांडत नाही, मनात ते ठेवत नाही. तो सत्वगुणात असतो, गुणाचं वागतो. असं असं भगवंत बोलायले. ऐसया हातवटिया, अशी ज्याची कर्माची हातवटी आहे, ऐसिया हातवटिया, अशा प्रकारे जो कर्म करतो. कर्मणी पाहिजे जे धनंजया, जाण सात्विक हेतया पुननामया. अशा कर्मानं व्यवहार करणारा तो सात्विक कर्म करायला आणि सत्वगुणात राहायला तो मला प्राप्त होणारच. म्हणून जो सत्वगुणात आहे, माझी प्राप्ती करून घे, रजाकडे जाऊ नको, तमाला तो शिवू नको. म्हणून सत्वाचे कर्म करत राहिलास तरच तुला माझी प्राप्ती होईल. हे तीर्थ यात्रा, हे दान, हाताचं पुण्य, कोणाला जीव घालणं, अतिथीला तृप्त करणं, घरातल्याचा आले लोक पाहुणे बाई लेकी त्याचा आदर, त्यांना अपमानित न करणं, ते जर येऊन ते त्याची चर्चा न करणं, त्यांना दोष न लावणं अघोर पाप आहे. अघोर आहे. कारण अतिथी देवो भव. त्यांना तृप्त केलं त्यांच्या पाया पुण्याने तुम्हाला काय होणार नाही. देवभाव म्हणजे जसं देवाला तृप्त केलं देव खुश होतो, आशीर्वाद देतो, तसं त्याचं अंतःकरण तृप्त होतं आणि तुम्हाला त्या घरात आशीर्वाद आणला जातो. पण तसं वागलं तर नंतर निंदा नालस्ती करून नाही, चर्चा करून तर कधीच नाही, कधीच नाही. ती गेली की चर्चा, बापरे कधीच आपल्या घरी आलं त्याचा अपमान झाला आपल्याकडनं, तुमच्या जगण्याचा तुमच्या पुण्यक्षय होत असतो. पुण्याचा क्षय होते लक्षात ठेवा. आपलं होतं ते सोडून द्या, होणारच. तुमचं पुण्य क्षय होत संपत. ज्या घराला तिचा अपमान होतो त्याचं मन दुखलं जातं. ते घर अपवित्र, अधःपतन म्हणते त्याला. करा काय करायचं ते आम्हाला माहित नाही, सांगायचं काम आम्ही केलं, कसं करायचं ते करा. यावरी राजसाचे लक्षण सांगितले साचे, न करी उधाणाचे वाणेपणा. अरे लक्ष दे बरं, मी सांगायचो नीट ऐकून घे, समजून घे. वाणेपणे काही ऊन पडू देऊ नको, हे सांगितलेलं सोडून देऊ नको, असं आचरण बंद करू नको अर्जुना. ओ देवा, पण ते ऐकणं कमी पडू देऊ नकोस, समजून घे, पकडून ठेव आणि असं आचरण कर. मग तुला मी माझ्यापासून कधीच बाजूला करणार नाही, कधीच नाही. सत्वगुणाचं कार्य अर्जुना. आणि ते असं नित्य नैमित्तिक प्रेमाने केलं, आनंदानं केलं, त्या गुणाचं पुण्य अफाट झालं. रजू फाळत नाही, तम तुला छळत नाही, येतो आणि जातो, पण तुला त्याचा त्रास होत नाही. आणि तो गुण आला त्याचा संबंध होत नाही, गुण तुझ्यावर हवी होत नाही आणि तो गुणामध्ये शिरत नाहीस. गुणाचं कार्य होत आणि बाजूला जात, तू त्याला पाहतोस. त्याच्यात राहणं वेगळं आणि त्याला पाहणं वेगळं. त्याला सोडणं म्हणजे पाहणं, त्याच्यात राहणं म्हणजे गुणाचा आविर्भाव आपल्या बुद्धीत होणं आणि त्या गुणाचा उत्कर्ष तुमच्या हृदयात होणं आणि त्यानुसार क्रिया होणं. अधःपतन आहे, मोक्ष नाहीये तिथं, केवळ पाप आहे, तमाच रजाचा मोह आहे.
आणि सत्वानं माझी प्रतीती आहे. जुगून सुरू झाले. तुम्हाला कार्य सांगितलं भगवंतानं, ऐकलं अर्जुनानं, उपदेश केला जगाला, प्रत्येक जीवाला. म्हणून प्रत्येक जीव त्याचा कार्य देतो, त्यानुसार वागतो. आता ऐका, यत्तु कामेस पुनः कर्म संवकारेण वा पुनः. यत्तु कामेस पुनः कर्म. काम म्हणजे फल, इच्छा. काम म्हणजे वासना. काम म्हणजे फल. म्हणजे फलाची इच्छा धरून कर्म करणारा रजोगुणाचा असतो. कर्म करून सोडणारा सत्व आहे. पण यत्तु कामेस पुनः कर्म. काम म्हणजे फल, इच्छा. असं भेटावं म्हणून जो करतो, असं व्हावं म्हणून जो कर्म करतो, तर रजोगुणाचं कर्म समज. यत्तु कामेस पुनः कर्म संवकारेण वा पुनः क्रियते बहुलायासां तत्राजसमुदारतम्. आणि क्रियते बहुलायासां संवकारेण वा पुनः. संवकार म्हणजे अहंकार युक्त असलेला, फलाची इच्छा करणारा, असं धरून जे कर्म करतो तो पुरुष रजोगुणात आहे. त्याला फळ पाहिजे, त्याला मी पाहिजे नाही. संवकारेण वा पुनः. त्यात मी बरंच वाचलं, म्हणजे विचार केला रात्री. यत्तु पुन्हा कर्म. यत्तु कामेस पुनः. काम म्हणजे फल, वासना. कोणती वासना? त्या कर्मातून मला काहीतरी भेटा, मग मी करायला. आणि मी करणं म्हणजे संवकारीनं, अहंकारानं मी करायला, ही त्या ठिकाणी सूक्ष्म अंतःकरणाची धारणा असते. संवकारेण पुन्हा. त्याचा भाव सांगायला बरं का, संवकारेण. लक्षात द्यायला की नाही? न करताना काम म्हणजे इच्छा की मी हे कराय, आणि हेच आणि हे फल वेळत असतं, ही इच्छा आहे त्याची. आणि संवकारेण अहंकार आहे त्या कर्माचा, मी करतोय अशी भावना सहज होती, कळत पण नाही. हे सूक्ष्म असतं. पण मन सूक्ष्म आहे, वासना पण सूक्ष्म आहे, आणि कर्म दिसतंय, त्याची वासना दिसत नाही. पण त्या वासनेनुसार होणारं कर्म हे रजाचं. म्हणजे त्या ठिकाणी त्या कर्माचा संबंध अहंकार आहे. अहंकारेण व पुन्हा. त्याच्यामध्ये त्या कर्माचा रिदम हृदयात असतो. कर्म करता मी आहे आणि मी कर्म करायला, आणि ह्याच्यामध्ये संबंध बुद्धीने केला, संबंध माझा नाही झाला, हे कार्य रजोगुणाचे आहे. सूक्ष्म बर का, श्लोक आहे, लहान समजू नका. हा लाख श्लोक लहान काढण्यासाठी आहे. ही ताकद आहे या श्लोकाची, वेदाची, मौलीची, ही शब्दाची ताकद आहे की जेव्हा कर्म होते, रजोगुण प्रगट होते, फलाची इच्छा तयार होती, वासना उत्पन्न होती, क्रिया सुरू होती, तो रज. कारण रजामुळे क्रिया आहे. तत्व शांत, सत गुण संत स्थिर असतो. आणि रजा जेव्हा उत्पन्न होतो तर क्रिया होती, पण होती क्रिया रजाची. पण त्या क्रियेचा संबंध करणं एक रजाचं तुमच्यावर जप पगड आहे. भले रजा क्रिया करत असेल, कारण रजामुळेच क्रिया होती, चंचलता. त्याच्यामुळे क्रिया जे इंद्रिय क्रियारत होतात, पण इंद्रिय क्रिया करतात आणि इंद्रियामध्ये गुणाचं उत्थान होतं, दोघांचा संयोग होतो, मग कर्म होतं, मन तिथं का जातं? गुणाची उत्पत्ती त्या इंद्रियामध्ये जाते, रज तयार होतो, सत्व जातो, रज तयार होतो. रजानं चंचलता येते आणि क्रियाला सुरुवात होते. क्रिया ही इंद्रियाची असते, इंद्रियामध्ये गुणाची उत्पत्ती असते, इंद्रियाचा गुणाचा संबंध संयोग होतो आणि क्रियाला आरंभ होतो. तिथं मन का राहतं? मन तिथं बाजूला जावं, दोघांच्या क्रियेला पाहावं आणि ते कर्म बाजूला जाऊन पाप पुण्य बंद व्हावं, त्याला सत्वगुण म्हणावं. तिथं मन जातं आणि त्या क्रियेचा संबंध होतो, फुलाची आशा तयार होती, पाप पुण्याची उत्पत्ती होती, आणि फुलं भोगायला पुन्हा यावं लागतं. ते मन म्हणजे लिंगदेह, त्या कर्माचा संबंध होतो, भगवंताचा होतो त्या मनाला. मन का असतं? कर्माचा संकार व पुन्हा. तुम्हाला हे बोलायला माती पाठ करणाऱ्या दगड पडले तिथं.
वाचतात गीता ऐकतात तो भाग वेगळा. नकडे बस आली इकडे मेंढर लगडे वाचरत लगडी गायची आली एका शब्दावर. जो कर्माचा अहंकार प्रगट होतो आणि त्या अहंकारात मन जातं आणि क्रिया कुणाची त्याला कळत नाही, ती क्रिया माझी म्हणतो आणि मन त्या क्रियेमध्ये घुसतं, भगवंतापासून लांब असतं, ते मन रजाचं असतं, माझ्यापाशी नसतं. कारण मग पुन्हा तिकडे ऐकली गीता आणि पाठ केली. आता सांगते कुणाला तू की मन त्या कर्माकडे प्रवाहित होत आणि क्रियेचा करता बनत, फलाचे आशा धरत, पुण्याची उत्पत्ती होती, पुन्हा भोगायला ते मन तिकडे जात, जन्म मरणाचं चक्र सुरू होत. ते मला कुठं भेटत, ते माझ्यात कुठं येत, मला कुठं ओळखत. रजाचं कार्य आहे, माझं नाही. इतकं कळावं लागतंय आणि आम्ही ऐक बाहेर येत ह्याला म्हणते गीता सांगणारच अर्धा ऐकून. खरंय माऊली, त्याला स्पर्श केला. गीता कळत नाही. नाही माऊली, वाचून काहीच घेतले पाहिजे. मोठ्यांचा आशीर्वाद, गुरूंची कृपा, भगवंताची सेवा, सगळं काय घडलं पाहिजे. तर ओवी उकलती आणि श्लोक बोलतो. वर वर बोलणारे हजारो लोक. कर्म संवकारेण पुनः क्रियते मूलायासां तत्राजसमुदारतम्. अर्जुनाला अंतःकरणानं युक्त अहंकार असलेलं अंतःकरण, अहंकारानं युक्त असलेलं अंतःकरण, रजगुणानं भरलेली वृत्ती आणि कर्माची आशा, फलाची आशा, कर्माचा संबंध, अशा अवस्था असून असलेलं कर्म हे रजगुणाचं आहे, माझ्या प्राप्तीचे नाही. ते बुद्धी फलाकडे जाते अर्जुना, माझ्याकडे येणारी बुद्धी ती नाही. कारण संमकार आहे ना, अहंकार आहे त्याच्यामध्ये. जिथं अहंकार आहे तर मी नाही, जिथं अहंकार नाही तर माझ्या वाचून नाही. उत्पत्ती असते अहंकाराची, तिथं क्रिया आणि फल असतं, विषय आणि वासना असते, तिथं मी नसतो. जिथं अहंकार नाही तिथं माझ्या वाचून काहीच नाही. असं भगवंत बोलतात ग. इथं आम्ही कोण, अवकात तरी का माझी, 10 ठिकाणी पंक्चर गाडी माझी. धड बोली नाही संसारा, एर विश्व भरी आदरा, मूर्ख जैसा. घरात मायबापाचा तिरस्कार करायचा, शब्दानं पण चांगलं बोलायचं नाही, आणि बाहेर सगळ्याला गोड 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 गोड, साखर कमी, रजोगुणी. खरंय माऊली, आता कळालं ते कशामुळे होते तसं. जैसा एर विश्व भरी आदरा, मूर्ख जैसा. विश्वाला आदर देतो, घरात मायबापाला चळतो, मूर्ख तो, पापी, चांडाळ. चला, कातृषीची या झाडा, दुरून न घापे शिंतोडा, द्राक्षाची या तरी बुडा, दूधच घाली. द्राक्ष लावले, दूध नेऊन ओतायला, अंगुरीतील पैसा येत, आणि तुळशीला पाणी आम्ही घालत नाहीत, आम्हाला माहित नाही. तुळशीची हा बुडा नाही, पाणी घालतच नाही, नाही घालत माऊली. तुळशीला टाइम पण झाला.